कि ये कौन चला रहा है, क्यों हो रहा है भाई। शंभर दिवसात खूपच गेलो नाही लढाईशी सगळ्यांनी सामाजिक कामात तिने इच्छा व्यक्त केली मला आत्तापर्यंत 7 मिनिटं आणि मला आपलं आतापर्यंत एवढे वाटत एवढे सगळ्याला ट्रेनिंग। हॅलो, ज्यांची फोटो झाली आहे हॉल खाली करा प्लीज। या लोकांची फोटो झाली आहे प्लीज हॉल खाली करा। ज्यांचा फोटो झालेला आहे कि ये कौन चला रहा है, क्यों हो रहा है भाई। शंभर दिवसात खूपच गेलो नाही लढाईशी सगळ्यांनी सामाजिक कामात तिने इच्छा व्यक्त केली मला आत्तापर्यंत 7 मिनिटं आणि मला आपलं आतापर्यंत एवढे वाटत एवढे सगळ्याला ट्रेनिंग। 2017 पासून जे कामाला सुरुवात केलेली आहे, जे होईल लोकसहभागातून काम ते या गावानं केलेलं आहे। याच्या अगोदरचा इतिहास असा आहे की 2018ला संध्याकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत गावातील 300 ते 350 400पर्यंत महिला आणि पुरुष असे मिळून एक श्रमदानाचं काम खूप मोठ्या प्रमाणात इथं झालेलं आहे। त्याच्यामध्ये नदी खोलीकरण असन, ओढा खोलीकरण असन, रुंदीकरण असन किंवा कंपार्टमेंट बंडिंग असन, LBS असेल, माती नाला बांध असेल, अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आणि आमिर खान साहेबासोबत जे नाळ आहे ते काल जे काही ते भावनिक झाले होते, अनुज विराजला जवळ घेतलं, कुरवाळलं, त्यांना आधार दिला, मला माझ्या पाठीवर हात टाकला, मला सांगितलं की सगळ्या गोष्टीमध्ये मी आहे, आपली सगळी टीम पाणीची आहे, कधीही कुठली अडचण येणार नाही, आपण सगळे सोबत राहणार आहोत। आणि जे काम केलं आहे प्रामाणिकपणे संतोष अण्णा देशमुख आणि या सगळ्या टीमनं गावाने, त्याचं एक कुठंतरी त्यांना माहीत होतं सगळ्या गोष्टी, म्हणून ते जास्त भावनिक झाले होते। पुढचं काम कसं राहणार मध्ये आता नाम असेल आणि पाणी फाउंडेशन ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या वेळोवेळी आम्हाला सांगतात टीम पाणीतले सगळे लोक। मग त्याच्यामध्ये संतोष शिंगारे सर आहेत, विनोद ठोंबरे सर आहेत, आत्ता हरिश्चंद्र पांचाळ सर आहेत आणि पूर्वीचे प्रवीण सर आहेत। या सगळ्यांनी आमच्या गावाला जे काही करणं होईल चांगलं, शेतकऱ्यांची शेवटच्या घटकापर्यंत कसं काम करता येईल त्याविषयी त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि पुढं देखील आता सध्या नदी खोलीकरणाचं खूप मोठं काम हे नाम फाउंडेशनमार्फत चालू आहे। एक मागच्या 7-8 दिवसापासून हे काम अविरतपणे चालू आहे, जेणेकरून संपूर्ण गाव हे जलसमृद्ध होणार आहे, शेतकरी सदन होणार आहे हे मात्र नक्की आहे, कारण कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने चालू आहे।